लावणी मात्र तुझी अगदी खूप जवळची आहे ना? येस, लावणी म्हणजे ते म्हणतात ना, की लावणीला जेव्हा मी डिस्कव्हर केलं तेव्हा मला असं झालं, की काय सुंदर आहे हे. म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीने लोकं सादर करतात. त्याच्यामध्ये एक थिन लाईन आहे. इट कॅन गो टू वल्गॅरिटी ऑर अ व्हेरी डिफरंट झोन अल्सो. सो यू हॅव टू मेंटेन दॅट लाईन. आणि जेव्हा मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली किंवा मी वाचन सुरुवात केली, की की लावणी ॲक्चुअली त्याची हिस्ट्री काय? म्हणजे हाऊ डिड लावणी केम? खूप लोकांना प्रश्न असतो, की कशी आली लावणी? मग तेव्हा इट वॉज माय सरप्राईज टू सी की ज्या लावणीला एका वेगळ्या नजरेने बघितलं जातं अजून पण, ती महाराजांच्या काळापासून आहे. म्हणजे ती दरबारात सादर केली जायची. टू जेव्हा कुठलाही दुश्मनाला इन्व्हाईट केलं जायचं फॉर अ फेस्टिव्हल, तेव्हा त्यांना रिझवण्यासाठी किंवा त्यांना दाखवण्यासाठी की किती सुंदर असते बघा स्त्री. म्हणून तेव्हापासून स्त्री अगदी ती चापून चुपून नेसली नऊवार, म्हणजे अगदी गळा न दिसता पूर्ण कंप्लीट ब्लाऊज विथ फुल स्लीव्ज ब्लाऊज आणि तो गजरा माळलेला आणि ते दागदागिने. मला वाटतं त्याच्यातूनच तो वर्ड आला लावण्य. कारण की लावणी इज ऑल अबाउट लावण्य, जे स्त्रीनी जपलंय किंवा ते स्त्री त्याच्यात दिसते. आणि कुठेतरी ते मला इतकं आकर्षक वाटलं, की यार जर पुरुष असून मला हे कळू शकतं, तर काही काही स्त्रिया ते मिस करतात आहे मला असं वाटतं. आणि कदाचित त्याच्यामुळे ते लावणी खूप जास्त अडॉप्ट करायला लागलो, की मला हे दाखवायचंय. अजून पण मी शिबिर घेतो डान्सचे, ज्याच्यात मी लावणी शिकवतो. त्यांना मी हेच सांगत असतो, की बघा, इट इज नॉट अन आयटम सॉन्ग. खूप लोकं लावणीला आयटम सॉन्ग म्हणून ट्रीट करतात. हो, पण नाही, ते आयटम सॉन्ग नाहीये. ते एक प्रॉपर फोक आर्ट फॉर्म आहे, ज्याला ॲक्चुअली महाराष्ट्राची शानच म्हटलेलं आहे. देन हाऊ कॅन यू ट्रीट इट ॲज अ फोक आर्ट फॉर्म? सो त्याच्या म्हणजे कुठेतरी ते हिंदीमध्ये पण माझा करण्याचा मुद्दा हाच होता, की त्यांना पण वाटायचं लावणी म्हणजे इज अन आयटम सॉन्ग, मराठी आयटम सॉन्ग. चमचम करता हे नशिला बदन त्यांना वाटायचं लावणी आहे. म्हटलं नाही, ती लावणी नाहीये. मग जेव्हा वाजले की बरा किंवा अप्सरा आली, जेव्हा नटरंग बिकम फेमस, तेव्हा लोकांना कळलं, ओ अच्छा, दिस इज व्हॉट इज लावणी लुक्स लाईक. आणि मग ऑफकोर्स बरेच सिनेमा आले. पण त्याच्यापेक्षा जास्त जयश्री गडकर यांनी जे करून ठेवलंय किंवा संध्याताईंनी जे करून ठेवलंय, लीला गांधींनी जे केलंय, किती तो म्हणजे त्यांनी काय लावण्या परफॉर्म केल्या. ग्रेस होती आणि म्हणजे ग्रेस टू अनदर लेव्हल. आणि तेव्हा पण ते चापून चुपून नेसलेल्या स्त्रिया, म्हणजे जयश्रीताईंचा कोणतंही गाणं तुम्ही उचला, म्हणजे बुगडी माझी सांडली गं जर तुम्ही उचलाल, तो कॉईन, तो कपाळावरती असा कॉईन चिपकून ते अशा वर येतात. आणि ते व्हॉट अ थॉट दॅट वॉज. म्हणजे ऑफकोर्स इट वॉज अ डिरेक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू, पण किती सुंदर आहे ती लावणी. आणि आपण ते कुठे घेऊन चाललोय असं मला वाटतं कधी कधी. सो पुरुष म्हणून मला असं वाटलं, की मी ती जपली पाहिजे. स्त्रियांना पण हे जपतातच आहे, ऑफकोर्स बऱ्याच स्त्रिया जपतात आहे. पण जेव्हा मी तो अभ्यास करतो तेव्हा मला हे कळलं, की लावणी जी ही आहे ना, ही पुरुषांनी लिहिलेली, पुरुषांनी रचलेली, स्त्रियांसाठी आणि शाहिरांनी म्हटलेली स्त्रियांसाठी. सो कुठेतरी ती स्त्री फक्त ते सादरीकरण करते, पण हालाकी इमॅजिनेशन पॉवर ही पुरुषांनीच केली त्या लावणीची, म्हणजे लिखाणापासून. म्हणजे अप्सरा अलीचं जर तुम्ही हुक लाईन ऐकाल, तर अप्सरा अली पुरुष म्हणतात, कारण की दे नो हाऊ द अप्सरा लुक्स. सो मला वाटतं एका पुरुषाला माहिती आहे, की लावणी एक स्त्री कशी दिसू शकते. सो कुठेतरी लावणी जेव्हा विषय येतो, तेव्हा ती फक्त स्त्री म्हणतो ना आपण, स्त्री कॅटेगराईज नाही आहे. मला वाटतं ती पुरुषांमध्ये पण तेवढीच आहे, कारण की ते लिहितात. त्यांनी त्या बाईला तसं इमॅजिन केलंय. आणि जेवढ्या पण तुम्ही उचला लावण्या, त्या सगळ्या पुरुषांनी लिहिलेल्या आहे आणि इमॅजिन केलेलं आहे. सो आय फील येस, आय एम प्राऊड लावणी किंग, आय कॅन से. क्लासिकल शिकलायस का तू? नाही, मी कुठल्याच प्रकार, मी जसं म्हटलं, मी कुठले प्रशिक्षण घेतलं नाहीये. पण मी बऱ्याच लोकांकडे शो करता करता मला वाटतं त्यांची स्टाईल अडॉप्ट केली आणि मग त्या स्टाईलमध्ये आपलं तडका कसा मारायचा हे मी खूप शिकलो. सो मी खूप लोकांकडे शोज केले, क्लासिकलचे, भरतनाट्यमचे, कथकचे, असे खूप शोज केले. फ्युजन केलं. फ्युजन केलं मग मी त्याचं, कारण की मला तेच, जसं मी म्हटलं, अपडेटिंग, की आत्ताच्या जनरेशनला ऑथेंटिक शिकायला खूप कंटाळा येतो. त्यांना तो पोर्शन नको असतो, तो अभ्यास नको असतो. सो मग सध्या त्यांच्यासाठी ते काय म्हणतो ना, जसं कसं ना, की आईला जेव्हा आपल्याला मेथीची भाजी खायला द्यायची असते, ती कशी पराठा बनवते, तसं डान्स आम्ही केलं, की फोक मला द्यायचा आहे, तो आय एम जस्ट, मला द्यायचं तेच आहे, पण मी कव्हरिंग वेगळं केलंय बस. मला वाटतं मी ती आयडिया सध्या करतोय आणि इट इज वर्किंग, कारण की मला हे प्रिझर्व्ह करायचं आहे मे बी. म्हणजे आताच्या नवीन पिढीला या सगळ्या फोकमध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट. हो. आता तुम्ही बघाल तर मला आय एम सरप्राईज टू सी, की खूप आत्ताची जनरेशन, जी 17-18 वर्षाची मुलं जुनी गाण्यांवरती परफॉर्म करायला लागलेत पुन्हा.
म्हणजे जुने म्हणजे पिया तोसे नैना लागे पासून किंवा पिया बावरी किंवा होठो पे ऐसी बात किंवा आधा है चंद्रमा, नवरंगमधली गाणी आता लोक पुन्हा एकदा ते परफॉर्म करायला लागलेत, कारण की त्यांना हे कळलंय की त्या गाण्यामध्ये जे भाव होते, जे जे आता गाण्याची जी बांधणी होती ती इतकी सुंदर एक्सप्रेस करण्यासाठी ती आत्ताच्या गाण्यांमध्ये खूप कमी आहे मला वाटतं, एक्सप्रेशनच्या दृष्टिकोनातून. आणि तेव्हाच्या अभिनेत्री म्हणजे इतका टाईट क्लोज असायच्या आणि फक्त डोळ्यांनी बोलायच्या. म्हणजे मुगले आझमचा मोहे पनघट पे नंदलाल छेडगरे जर तुम्ही त्यांना बघाल मधुबालाजींना, तर त्या एवढाच क्लोज आहे आणि त्या फक्त त्या बघतात आहे की आणि ते कृष्ण आला म्हणून त्यांनी तो फक्त लुक की असं वाटतं कृष्ण आला. सो मला वाटतं हे पुन्हा ते न्यू जनरेशन अडॉप्ट करायला लागले आणि समहाव आय एम लव्हिंग इट. सो येस, जसं मी म्हटलं की सोशल प्लॅटफॉर्म इज ऑल्सो बून अँड ऑल्सो अ कर्स, बट इट इज बोथ वे गोईंग राऊंड. आणि यूथ ते अडॉप्ट करते ते मला बघून खूप बरं वाटतंय, कारण हीच पिढी आहे मला वाटतं जे कालांतर ते पुढे घेऊन जाणार आहे. बाकी आपण आपलं कार्य करतोय. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.